This conference will now be recorded. अश्विन कृष्ण षष्ठी दिनांक 27 अक्टोबर 2021 सूत्र अनुपदार्थ स्वादस्यास्य मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यन्तरधर्मसाधनम् तनिष्ठिकाधिष्ठितकालिदासो यदुक्तवान् तत्तामत्र वक्ष्ये उद्दिष्टमायुर्वेदस्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरे रोगमुक्तिश्च द्वयमेतत् प्रयुज्यते योगशास्त्रे धुना किन्तु न तस्य प्रयोजनम् द्वयोर्मोक्षप्राप्तिः स्यात् योगो मोक्षप्रवर्तकः स्वास्थ्यं च रोगमुक्तिश्च मोक्षप्राप्तिस्तथैव च सम्यगध्ययनेनैव आयुर्योगस्य तद्भवेत् ओम शांति शांति शांति। अथ योगानुशासन योगश्चित्तवृत्ति निरोधः तदा दृष्टुस्वरूपेव स्थानं वृत्तिसारूप्यमितरत्र वृत्तेः पञ्चतयः क्लिष्टाः प्रमाणविपर्यय विकल्पनिद्रा स्मृतयः प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि विपर्ययो मिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठा शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः अभावप्रत्यालम्बना वृत्तिर्निद्रा अनुभूतविषया सम्प्रमोषः स्मृतिः अभ्यास वैराग्याभ्यां तन्निरोधः तत्र स्थितोऽभ्यासः ततो दीर्घकाल नैरन्तर्य सत्कारा सेवितो गृहभूमि दृष्टात्मश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यं तत्परं पुरुष ख्यातिर्गुण वैतृष्ण्यं वितर्क विचारानन्दास्मिता रूपानुगमात् संप्रज्ञातः विराम प्रत्याभ्यास पूर्व संस्कार शेषोऽन्यः भव प्रत्ययो विधेय प्रत्ययाः श्रद्धा वीर्य स्मृति समाधि प्रत्यापूर्वक इतरेषां तीव्र संवेगानाम् आसन्नः ध्यानि मात्रत्वात् ततोऽपि विशेषः ईश्वर प्रणिधानात्वा क्लेशकर्म विपाकाशयेर परामृष्ण पुरुष विशेष ईश्वरः तत्र निरतिशयन् सार्वज्ञ बीजं स पूर्वेषामपि गुरु कालेनानवच्छेदात् तस्य वाचकः प्रणवः तज्जपस्तदर्थ भावनं ततः प्रत्यक्केतनादिगमोऽप्यन्तराया भावश्च व्याधिस्थान संशय प्रमादालस्याविर्ति प्रतिदर्शनालब्धभूमितत्वानवस्थितत्वानि चित्त विक्षेपास्ते अंतरायाः दुःखदौर्मनस्य अंगमे जयतु श्वास प्रश्वास विक्षेप संरूपः तत्प्रतिषेधार्थम् एकतत्वाभ्यासः मैत्री करुणा मुदितोपेक्षाणां सुखदुःख पुण्य विषयाणां भावनातश्चित्त प्रसादनम् प्रच्छर्दन विधारणाभ्यां वा प्राणस्य विषयवती वा प्रवृत्ति उत्पन्ना मनस स्थिति निबंधिनी विषयोका वा ज्योतिषवती वितराग विषयं वा चित्तं स्वप्न नितरा ज्ञानालंबनं वा यथाभिमत ध्यानात् वा परमाणु पर्व महत्वान्तोस्य वशीकारः क्षीणवृत्तिरविजातस्यैव मणेर्गृहीतृग्रहणग्राह्यः तत्स्तदञ्जनता समापत्तिः तत्र शब्दार्थ ज्ञान विकल्पैः संकीर्णा सवितर्का समापत्तिः स्मृति परिशुद्धो स्वरूप शून्येवार्थमात्र निर्भासा निर्वितर्का एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्म विषया व्याख्याता सूक्ष्म विषयत्वञ्च आलिङ्गपर्यवसानं ता एव सबीज समाधि निर्विचार वैशारद्यध्यात्म प्रसादः प्रथम भरा तत्र प्रज्ञा सुतानुमान प्रज्ञाभ्याम् अन्य विषया विशेषार्थत्वात् तज्ज संस्कारोऽन्य संस्कार प्रतिबंधी तस्यापि निरोधे सर्व निरोधा निर्बीज समाधि इति पतंजलि विरचिते योगसूत्र प्रथम समाधिपादः
भूमिका योगदर्शनाच्या प्रथम सूत्रातील अनु या पदाचे स्वारस्य. पतंजलीच्या योगदर्शनाचे पहिले सूत्र अथ योगानुशासनम असे आहे. येथे योगशासनम असे न म्हणता अनु हे पद मध्ये घातले आहे. त्याला काही विशेष कारण आहे. सर्वदर्शन संग्रहकारांनी याबद्दलचे स्पष्टीकरण केले आहे. ते म्हणतात हिरण्यगर्भो योगस्य प्रोक्ता पुरातना ही आज्ञावल्क्य स्मृते हे पतंजली कथम योगस्य शास्त्राय चेत् अतएव तत्र पुराणादौ विष्णुपुराणे षष्ठ्यंशे सप्तमाध्याये मार्कण्डेय योगचिकित्सा नामके 39तमे अध्याये गारुडे चतुर्दशे 49तमे च अध्याये लिंगपुराणे च 9मे अध्याये अंशतो योगः प्रतिपादितः. योगस्य विप्रकीर्णतया ग्राह्यार्थत्वं मध्यमानेन भगवता कृपासिन्धुना फणिपतिना सारं जिगृक्षुणा अनुशासनम आरब्ध साक्षात शासन. तर हिरण्यगर्भ हा जर योगाचा मूळ प्रवक्ता अशा स्वरूपाचा आहे, वक्ता आहे, तर याच्या पलीकडे कोणी नाही. तर पतंजली हा योगाचा शास्त्रा कसा होईल अशा स्वरूपाचा. त्या पतंजलींना योग शासन करते असं आणि म्हणूनच पतंजलीने अनुशब्द त्या ठिकाणी वापरलाय. तत्र पुराणात विष्णु पुराणे षष्ठ्यंशे सप्तमाध्याये मार्कंडेय पुराण, गारुड पुराण, लिंग पुराण यामध्ये अंशतः योग सांगितला गेलेला आहे. हा अशा रीतीने विखुरलेला असल्यामुळे त्याचं दुर्ग्राह्यार्थत्व समजणाऱ्या अशा भगवान कृपासिंधू फणिपती देशाचा अवतार सारम जिगृक्षुणा अनुशासन आरंभ. त्यांना सार ग्रहण करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी म्हणून अनुशासन सुरुवात केली, नंतर साक्षात शासन. कंसातील मजकूर या ग्रंथाचे टीकाकार वासुदेव शास्त्री अभ्यंकर टीकेत योगाचा वक्ता हिरण्यगर्भ आहे, त्याहून पुरातन वक्ता दुसरा कोणी नाही अशी याज्ञवल्क्य स्मृती असल्याने पतंजली ऋषींना योगशास्त्राचे कर्ते असे कसे म्हणता येईल ही शंका अगदी बरोबर आहे. पुराणाधिकार योगाचे प्रतिपादन अनेक ठिकाणी विखुरलेले आहे. त्यामुळे त्यांचे यथार्थत्वाने आणि पूर्णत्वाने ग्रहण केले जाणे अवघड आहे. हे जाणून शेषावतार कृपा सिंधू भगवान पतंजली त्या सर्वांचे सार ग्रहण करून हे योगशास्त्र आरंभ दिले आहे. अर्थात ते साक्षात योगशास्त्र नव्हे तर योग अनुशासन आहे. तेव्हा पतंजली दुसऱ्या सूत्रात अनु हे पद घातले आहे ती योग्यच आहे. वेद व पुराण यांच्यामध्ये प्रतिपादिलेला योग जीव ब्रह्मैक्याचा साक्षात्कार करून देणारा असल्याने आणि पातंजल योग त्याचाच अनुवाद करत असल्याने तो म्हणजे पातंजल योग द्वैत प्रतिपादक आहे असे म्हणणे सर्वथा अयुक्त हे उघडच आहे. तर पहिल्यापासून त्यांचा अद्वैत योग हाच याचा विषय आहे, पतंजलींचा विषय आहे. आणि द्वैत असं अगदी व्यासभाष्यामध्ये जरी वर्णन केलेलं असतं तरी द्वैतमताचं खंडन शंकराचार्यांनी केलेला अशा सूत्राचा आणि हा नंतरचा ग्रंथ आहे. या दोन मुद्द्यांवरती हा अद्वैत प्रतिपादकच आहे असं कोल्हटकरांचंही म्हणणं आहे. पतंजलीने योगशास्त्र सूत्रनिविष्ट का व कसे केले? पतंजलींचा काल गौतम बुद्धानंतरचा होय. ब्रह्मसूत्रांची रचना वेदव्यासाने केली असून त्यांचा काल सामान्यतः कलियुगारंभ होय. कौरव पांडवांचे युद्ध कलियुगारंभी झाले असं उल्लेख खुद्द महाभारतातच आहे. आणि कलियुगाचा आरंभ शकपूर्व 3179 या वर्षी झाला. याविषयी भारतातील प्राचीन व अर्वाचीन अशा सर्व ज्योतिषांची एकवाक्यता आहे. ही एकवाक्यता ज्योतिष विषयक प्रमाणाने प्रामुख्याने सिद्ध झालेली असल्याने कलियुगाचा आरंभ काळ हा निश्चित होय. इतक्या प्राचीन काळी भारत देश इतक्या सुसंस्कृत स्थितीत नसला पाहिजे असा एक मनोगंड पाश्चात्य विद्वानांच्या मनोभूमीत दीर्घकाळ रुजलेला असल्यामुळे त्यांच्यातील बहुतेक विद्वान कौरव पांडवांच्या युद्धाचा काळ इसको 1000 ते 1500 यांच्या मागे न्यायला अद्याप तयार नाही. आणि स्वतःच्या बुद्धीने व संशोधक दृष्टीने वैदिक वाङ्मयाचे आलोडन करण्याची पात्रता नाही म्हणून असो किंवा तितकी तीव्र जिज्ञासा नाही म्हणून असो, पण आपल्याकडील पुष्कळ विद्वानाचे पाश्चात्यांचे निसंदेह सिद्धांत असे मानण्याची प्रवृत्ती असल्यामुळे तेही
भारतीय युगाचा काल वरील काळच मानतात. तर एकंदर ज्योतिषातल्या दृष्टांतानुसार त्या उदाहरणानुसार हा काल जर कलियुगाची सुरुवात इसपू 3000 अशा स्वरूपाची जर असेल 3119 तर तो अलीकडे आणण्यात काही स्वारस्य नाही, पण पाश्चात्य सर्वच इतिहासकार तो खूप अलीकडे आणण्याचा प्रयत्न करतात. कारण आपल्याकडे एवढं प्रगल्भ शास्त्र होत असं त्यांना मान्य होत नाही असणार अशा स्वरूपाचं, आणि आपल्याकडचे विद्वानही त्यांचंच अनुकरण करणारे अशा स्वरूपाचं असल्यामुळे तेही अशा स्वरूपाचं म्हणायला लागेल. तथापि भारताच्या आधी वैद्य किंवा इतिहासाच्या आधी राजवाडे अशासारख्या प्रथम श्रेणीतील संशोधक अभ्यासकांना पूर्वी सुमारे 3100 वर्ष हा कलियुग आरंभ आणि त्याच सुमारास कौरव पांडवांचे युद्ध या गोष्टी मान्य असल्याने व आपल्यातील सांप्रदायिक परंपरेत तोच काल मानण्यात येत असल्याने कौरव पांडवांचे पितामह जे वेदव्यास त्यांचा काल त्यापूर्वी 150 वर्ष म्हणजे इसवी सुमारे 3200 हा धरून चालण्यासारखे. वेदांत सूत्रातील एतेने योग हा प्रत्युक्त या सूत्राने तत्पूर्वी प्रचित असलेल्या संख्यानुसार द्वैतानुकूल योग प्रत्युक्त झाल्यामुळे ते योगशास्त्र जरी मागे पडले तरी उपनिषदातील योग विषयक प्रतिपादनांचे भगवद्गीतेत 6व्या अध्यायात उत्कृष्टपणे आलेले असून श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ म्हणजे संपूर्ण योगशास्त्राचा साकल्याने विचार करणारा ग्रंथ. आता हा एक वेगळा मुद्दा राहतो की भगवद्गीता ही साकल्याने योगाचा विचार करणारी, योगशास्त्राचा विचार करणारी अशा स्वरूपाची. योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध. हा निरोध अनेक मार्गाने साधणारा असल्यामुळे ज्या ज्या मार्गाने तो साधला जातो त्या त्या मार्गांचा विचार प्रतिपादनाच्या ओघात प्रसंगाने भगवंताने अर्जुनाला सांगितला आहे. त्यामुळेच गीतेत ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, ध्यानयोग, अभ्यासयोग, अनासक्ती योग इत्यादी सर्वांचा समन्वयाने विचार केला आहे. तर हे मात्र गीतेत साक्षातच वर्णन आहे, त्यामुळे त्याच्याविषयी काही अडचण नाही. आणि म्हणूनच वेदव्यासाने भारतीय युद्ध समाप्त करतात श्रीकृष्ण अर्जुनांचा हा अद्भुत रोमहर्षण संवाद जगदुद्धारार्थ 700 श्लोकात जेव्हा लेखनिविष्ट केला तेव्हा त्यांनी प्रत्येक अध्यायाच्या शेवटी श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्र श्रीकृष्ण अर्जुन संवाद सांख्य योग नाम, कर्मयोग नाम, अभ्यास योग नाम, योग नाम इत्यादी त्या त्या अध्यायातील मुख्य विषयाचे सूचक असे निर्देश जोडले आहेत. तर हे तर आहे नक्की गीतेमध्ये शेवटी जे येतं ते या प्रकाराने अशा स्वरूपाचं येतं. अशा तऱ्हेने ब्रह्मविद्येतील योगशास्त्राचा भगवद्गीतेत समन्वयाने विचार केलेला असल्यामुळे भगवद्गीतेत कर्मयोगच सांगितला आहे किंवा ज्ञानयोग, भक्तियोग, अभ्यासयोग किंवा अनासक्ती योगच सांगितला आहे. अशा तऱ्हेच्या आपापल्या मतांचा जेव्हा कोणी आग्रह धरतात तेव्हा त्यांना तर इतर योगांचा विचार येथे सांगितलेला असतो. तेथील श्लोकांचा अर्थ बसवताना तो आपल्या मतांशी जुळण्यासाठी निष्कारण ओढाताण करावी लागते. अनेक अंतर्बाह्य कारणांनी लोकांच्या बुद्धीला हल्लीच्या काळात जरी असे अनेक फाटे फुटले असले तरी व्यासाने सर्व योग मार्गांचा समन्वयाने विचार करणारी गीता श्लोकनिवृत्त केल्यापासून आज 5000 वर्षापर्यंत भारतीयांना ती सतत मार्गदर्शित करीत आहे. ते कोणालाच लागू करता येत नाही. तेव्हा व्यासानी केलेल्या गीतेच्या विषयी कोणालाही संदेह अशा स्वरूपाचा नाही आणि विविध योगांचा सर्वांगीण विचार त्यामध्ये आलेला आहे. ही गोष्ट खरी असणाऱ्या अशा स्वरूपाच्या ज्या ज्या मार्गात चित्तवृत्ती निरोध रूप योगाचा संबंध येतो त्या त्या मार्गाचे विवेचन भगवद्गीतेत त्या त्या ठिकाणी केलेले असते तरी साक्षात चित्तवृत्ती निरोध रूप योगाचे विवेचन गीतेतील 6व्या अभ्यास योग, आत्मसंयोग, आत्मसंयम योग नामक अध्यायात केले असल्याचा उल्लेख मागे आलाच. भारतीय समाज एकचाच वेदांना प्रमाण मानणारा होता तोपर्यंत उपनिषदात आणि भगवद्गीतेत सांगितलेला योगविषयी विवेचन लोकांस पुरेसे होते. पुढे इतिहासाच्या ओघात वेदबाह्य जमातीशी होणारा संघर्ष टाळण्याकरता त्यांना त्यांच्या गुणधर्मानुसार वेदानुयायांच्या समाजातील चातुर्वर्ण्यात कुठेतरी जाती स्वरूपाने समाविष्ट करून घेण्याची प्रथा वैदिक दिनांनी सुरू केली.
या प्रथेतूनच भारतातील हल्लीचा विशाल व बहुवंशी एकजिन्सी हिंदी समाज निर्माण झाला आहे. हे खरे असते तर या स्थितीस येऊन पोहोचेपर्यंत वेदानुयायी समाजाला अनेक दिव्यातून मार्ग काढावा लागला. या दिव्यांपैकी बौद्ध धर्मामुळे झालेली सामाजिक व धार्मिक क्रांती हे सर्वात भयंकर दिव्य होय. तेव्हा अहिंसा परमो धर्म याला धरून बौद्धांनी जे काही विचार मांडले आणि वेदातल्या कर्मकांडांवरती आक्षेप घेतले अशा स्वरूपाचे, त्याच्यातून खूप मोठा समाज हा वेदांत तत्वज्ञानापासून त्या भारतीय तत्वज्ञानापासून दूर अशा स्वरूपाचा जायला लागला. वेदबाह्यांशी संघर्ष टाळण्यासाठी त्यांना आपल्या समाजात कोणत्या तरी योग्य वर्णात जातींना समाविष्ट करून घ्यायची प्रथा व्यासकालापासून ते गौतम बुद्धाच्या कालापर्यंत चालत आली. त्या युगाने उत्तर भारतात शाक्य, लिच्छवी, कोल, तिकट इत्यादी प्राधान्याने शस्त्रोपजीवी असलेल्या व हिमालयाच्या दक्षिण प्रदेशात वस्तू करून असलेल्या जमातीचा समावेश क्षत्रिय वर्णात झाला. अशा जमातीपैकी शाक्य वंशातील किकट कुलात गौतमाचा जन्म झाला. गौतमाने बौद्ध धर्म स्थापन जी क्रांती घडवून आणली तिच्यामुळे वैदिकांच्या सर्व विद्यांवर मोठे गंडांतर आल्यासारखे झाले होते. या गंडांतरातून आपापल्या विद्यांचे संप्रदाय सुरक्षितपणे निभावून देण्यासाठी वैदिक विद्वानांचे अनेक दिशांनी प्रयत्न करावे लागले. त्यातील एक प्रयत्न म्हणजे पतंजलींनी केलेली योगदर्शनाची रचना होय. अशा प्रकारे त्यांना स्वतंत्र योगशास्त्र कोणत्या विशेष कारणाने रचावे लागले ते पाहू. त्या या विस्कळीत झालेल्या समाजाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी पतंजलींनी योगशास्त्र लिहिलं आणि ते वेदव्यासांनी वर्णित अशा सर्व ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग वगैरे या सगळ्यांना एकत्रीकरण अशा स्वरूपाचं. वैदिक समाज रचना धर्माच्या शाश्वत पायावर झाली आहे. वैदिक संस्कृतीचा असा एक विशेष आहे की तिच्यात होणारी वैचारिक व धार्मिक आंदोलन आणि राष्ट्राचा घडून येणारा इतिहास यांचा अतिनिकट संबंध असतो. धर्मामध्ये शाश्वत तत्वांचा आविष्कार वैचारिक उत्क्रांतीवर अवलंबून असतो. ही उत्क्रांती वर्णाश्रमाचार प्रधान कर्मकांड, चित्त एकाग्रे प्रधान उपासना कांड आणि भौतिक प्रत्यय प्रधान ज्ञानकांड यांच्या समन्वयावर व समतोलपणावर अवलंबून असते. त्या वर्णाश्रमाचार प्रधान कर्मकांड, वर्ण आणि आश्रम आचार याच्याशी हे ज्याच्यामध्ये प्रधान आहे अशा प्रकारचं कर्मकांड, चित्त एकाग्रे प्रधान उपासना कांड आणि भौतिक प्रत्यय प्रधान ज्ञानकांड अशा तीन गोष्टींवरती उत्क्रांती अवलंबून अशा स्वरूपाची. बौद्ध व जैन धर्माचे उदय झाले त्यावेळी वैदिक कर्मकांडातील पशुयागांचा पराकाष्ठेचा अतिरेक झालेला असल्यामुळे हा समन्वय व समतोलपणा वैदिक समाजात मुळी सुद्धा ठेवला नव्हता. बौद्ध धर्माचा संस्थापक गौतम बुद्ध याने बौद्ध धर्माची स्थापना केली. त्याच्यापूर्वी त्याने उग्र तपश्चर्या रानावनात केली असे त्याच्या चरित्रात आहे. ही तपश्चर्या करीत असताना रानावनात आश्रम करून राहणारे वैदिक धर्मानुयायी तपस्वी लोक त्यास अर्थात भेटले असले पाहिजे. या तपस्व्यांच्या गाठीभेटीतच तपश्चर्या कशी करावी हे त्यास जसे कळले तसेच उपनिषदातील तत्वज्ञाने त्यांच्याकडून थोडे बहुत तरी समजले असले पाहिजे. पुढे जेव्हा त्याने जेव्हा धर्मस्थापना केली त्यावेळी आता धर्माला आधारभूत असे काही अगदी स्थूल स्वरूपाचे तत्वज्ञानही त्याने निर्माण केले. पूर्वीच्या आयुष्यात आणि तपश्चर्येच्या काळात त्यात वैदिकाकडून जे वैदिक तत्वज्ञान मिळाले असे तेच जर त्याने आपल्या धर्माला आधार म्हणून घेतले असेल तर आपल्या धर्माचा निराळेपणा त्यात दाखवता आला नसता. तेव्हा सर्वंच क्षणिकम शून्यम सर्वमेव स्वलक्षणम संघात परमाणु समीरणाः मानसोल्लास इत्यादी प्रकारचे जुजबी तत्वज्ञान त्याने निर्माण केले. वैदिकांच्या समाजात तत्वज्ञान सर्वात सुलभ व्हावे म्हणून सर्व उपनिषदातील ज्ञानाचे सारूप ज्यात आहे असा भगवद्गीता हा ग्रंथ निर्माण झाला होता. पण त्याचे अध्ययन अध्यापन कर्मठाकडून होत नसून ते प्राधान्याने अरण्यात वास करत असलेल्या निवृत्ती मार्ग वेदानुयायांकडून होत असे. अर्थात वेदानुयायी म्हणवणारी सर्वसामान्य जनता या गीतापणे तत्वज्ञानाला पारखी झाली होती. म्हणजे कर्मठांच्या यज्ञ मार्गात त्यांना स्थानने आणि वैदिक उपासना व तत्वज्ञान या वृत्तीमुळेचा मार्ग आहे. अशी धर्माच्या बाबतीत वाऱ्यावर सोडल्याप्रमाणे त्यांची स्थिती झाली होती.
अशा स्थितीत वैदिकांच्या कर्ममार्गाचा उपहास करून व लोकांची मने वैदिक धर्मातून परावृत्त करत त्यांच्या खुसखुशीत मनोभूमिकेत आपल्या धर्मातील नवा बनवलेला आचार व सामान्य दर्जाचे काही तत्वज्ञान यांची विजय प्रेरणाच गौतम बुद्धाला आणि नंतर त्याच्या धर्मात केलेल्या ब्राह्मण भिक्षूंना सहजच सोपे गेले. अशा रीतीने बौद्ध धर्माचा प्रसार आणि वैदिक धर्माचा संकोच झपाट्याने केला. या धर्म प्रसाराच्या लोंढ्याला प्रतिबंध करून जनतेची श्रद्धा पुन्हा वैदिक धर्माकडे वळवण्याचे सामर्थ्य वैदिक कर्मठात नव्हते, पण अरण्यवासी वेदानुयायी उपासक व ज्ञानी यांच्यात होते. आपल्या वैयक्तिक मोक्षाकरता सर्वसामान्य जनांचा संपर्क टाळून रानावर राहण्यात त्या जनतेची धार्मिक हानी आहे. ही गोष्ट समाजाचे दुर्लक्ष घेण्याची त्यांची प्रवृत्ती होती. अशा बुद्धिमान तत्वज्ञांच्या लक्षात हळूहळू येऊन रानावनात न राहता जनसंपर्कात राहून वेदात चित्तशुद्धी करणारा कर्ममार्ग, चित्त एकाग्र साधणारा उपासना मार्ग आणि तत्वविवेचन करणारा ज्ञान मार्ग यांचे स्वतः आचरण करणे आणि जनतेकडून करविणे ही गोष्ट वैदिक धर्माच्या रक्षणार्थ आणि पाखंड वृत्तीला आळा घालण्यासाठी आवश्यक आहे. हे पटल्यामुळे रानावनांचा त्याग करून जनतेकडून आपल्या विद्येचा प्रसार करण्याची प्रथा पाणिनी मुनींपासून स्पष्टपणे प्रतीतीस येते. पाणिनी मुनींनी शंकराच्या आराधना करून त्याचकडून व्याकरण शास्त्राची मूलभूत 14 सूत्रे प्रसाद मिळवली. भगवान महेश्वर शंकर यांच्या प्रसादाने ही मिळाली म्हणून त्यांना माहेश्वर सूत्रे मानण्यात येते. या सूत्रांच्या आधारावर पाणिनी मुनींनी संस्कृत भाषेसारख्या सुसंस्कृत व पौरुष भाषेचे संपूर्ण व सर्वांग सुंदर व्याकरण शास्त्र रचिले. ही एक मोठी अलौकिक गोष्ट होती. शंकराच्या डबरीतून जे ध्वनी निघाले त्या ध्वनीतून संपूर्ण व्याकरणशास्त्राला वाटणारी 14 सूत्रे पाणिनी मुनींना स्फुरली. यावरून त्यांची तपस्या किती प्रभावी होती हे दिसून येतं. पण इतकी तपस्या करूनही हे मुनी अरण्यवासात ताण न पाडता जनसंवर्गात येऊन राहिले असावेत असे दिसते. कारण तेव्हापासून वेदसंहितांच्या षडंगातील वैदिकांच्या पठणात असलेली शिक्षा व व्याकरण ही अंगे मागे पडून पुढे पाणिनी प्रणीत शिक्षा व व्याकरण हीच अंगे आश्रित विमाचल प्रचलित झाली. आता पतंग यांचं पाणिनींचे व्याकरण शास्त्र हे अद्वितीय आहे, त्याच्याविषयी काही शंकाच नाहीये. आणि बुद्धीचा उत्तुंग आविष्कार अशा स्वरूपाचं खरं तर ते आहे. आणि म्हणून वेदांच्या पठणाचे शिक्षा आणि व्याकरण मागे पण पाणिनी प्रणीत शिक्षा आणि व्याकरण संगे असे ते हिमाचल प्रचलित झाले. आणि तेव्हापासून आजपर्यंत सुमारे 2,500-3 हजार वर्षे पाणिनीय शिक्षेचे व व्याकरण शास्त्राचे परंपरागत अध्ययन अखंडपणे चालू राहिले आहे. आता हे बरंच खंडित अशा स्वरूपाचं व्हायला लागलंय. मुळात संस्कृतच शिकणारे लोक खूप कमी आहे आणि त्यात व्याकरण शिकणारे त्याहून कमी असणारे अशा स्वरूपाचे आहे. यावरून पाणिनी अरण्यात आश्रम करून न राहता जनसंपर्कात येऊन राहिले असले पाहिजे ते स्पष्ट होते. पाणिनीय व्याकरणावर संस्कार करणारे कात्यायन मुनी देखील जनसंपर्कातच राहिले व त्यांनी व्याकरणशास्त्र अधिक लोकप्रिय केले. त्यानंतर शालिहोन शकपूर्व 2ऱ्या शतकाच्या सुमारास पतंजली मुनींचा अवतार झाला. त्यांनी प्रथम आयुर्वेदासंबंधीचे चरक संहितेचे संस्करण करून आणि नंतर अष्टाध्यायी या पाणिनीय व्याकरणशास्त्राला पातंजल महाभाष्य हा अपूर्व ग्रंथ रचून लोकांचे अंतःकरणे आपल्याकडे वेधून घेतली होती. यानंतरचे त्यांचे महत्वाचे कार्य म्हणजे योगदर्शनाची रचना. तोपर्यंत वेदांत शास्त्राला पोषक असलेला योग भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात निर्दिष्ट झालेल्या स्वरूपात समाजात प्रचलित होता. पतंजलींच्या काळी ह्याला शास्त्रीय स्वरूप देऊन निश्चितता आणण्याची आवश्यकता उत्पन्न झाली. पतंजलींच्या सुमारे 3-4 शतके गौतम बुद्धांचे निर्माण झाले. त्यांच्या हयातीत बुद्ध धर्माचा जेवढा प्रचार व प्रसार झाला होता त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रसार त्यांच्या मरणोत्तरच्या या 3-4 शतकात झालेला होता. त्याचे सर्व श्रेय वैदिक धर्माच्या अनुयायातील जे विद्वान स्वार्थलोलुपतेने राजाश्रय असलेल्या बौद्ध धर्मातून भिक्षू झाले तर त्यांना कोणत्याही धर्मातील धर्ममार्गातील काही आचार व त्यास आधारभूत असलेले काही विचार यांचे मिश्रण असते.
बौद्ध भिक्षूंनी सामान्य लोकांच्या बुद्धीला पटतील अशा प्रकारचे नैतिक विचार प्रकट करून आपले काही तत्वज्ञान बनवले होते. आचार प्रधान अंगात बाह्यविधी निषेधांपेक्षा अंतःशुद्धी व तत्वज्ञ पावित्र्य यावर भर देऊन योगशास्त्रातील आचार विचारांचा व प्रक्रियांचा समावेश त्यांनी आपल्या कर्मप्रधान अंगात केला होता. त्यामुळे वैदिक कर्मठांच्या विधिनिषेध मूलक व म्हणून आचरण करण्यास जिकिरीच्या धर्मापेक्षा सर्वांचा समावेश करणारा व व्यवहार आचरण्यास एका दृष्टीने अधिक सोपा असा हा बौद्ध धर्म आहे अशी जनतेची समजूत झाल्याने व त्याला राजाश्रयही असल्याने दर पीडित बौद्ध धर्मियांचा संख्येने उत्कर्ष व्हावा, वैदिक धर्मानुयायांचा त्या प्रमाणात ऱ्हास व्हावा असा प्रकार पतंजलीच्या काळापर्यंत चालला. बौद्ध धर्मात शिरलेल्या वैदिक ब्राह्मण विद्वानांनी वैदिक वाङ्मय विकृत करण्याचा प्रयत्न केला असावा असे म्हणण्यास भरपूर आधार आहे. वेदांचे पठण, संहिता, पद आणि कर्म आणि पुढील जटा, माला, शिखा, रेखा, ध्वज, दंड, रथ आणि धन अशा ह्या आठ विकृती त्या पद्धतीने होत असे. यातील जटापाठात पुन्हा अनुक्रम, व्युत्क्रम, संक्रम, अभिक्रम असे 5 क्रम असत. अशा पाठपद्धतीमुळे वेद साहित्यातील संहितेतील अक्षरांनी बांधले गेल्यामुळे त्यात विसड करणे मुळात ब्राह्मण असलेल्या बौद्ध पंडितांना शक्य नाही. आरण्यकातील उपनिषदाचे तत्वज्ञान प्रतिपादिलेल्याने ते अरण्यवासी विरक्त विद्वान उपनिषदांसाठी असल्यामुळे त्यातही त्या बौद्ध भिक्षूंना घुसड करण्यात वाव सापडला नाही. पण वैदिकांचे जे पुराण ग्रंथ ते मात्र त्यांच्या विविधत्वामुळे विषादत्वामुळे उपकृत करून शुद्ध राखणे शक्य नव्हते. आणि ते ज्यांच्या हाती तो सुलतानचा म्हणजे पुराणिकांचा वर्गही फारसा विद्वान नसल्यामुळे या ग्रंथात घुसड करण्याच्या कामी या बौद्ध भिक्षूंना आपल्या पराक्रमाला भरपूर वाव सापडला असावा असं दिसतं. भारतासारख्या ग्रंथात व्यासांची जी धर्मविषयक उदात्त शिकवण आहे तिला सर्वथा सोडून असलेल्या किंवा सर्वांची विरोधी असलेल्या अशा ज्या काही भाष्कळ भाकड कथा पुराणातून दिसून येतात त्या ह्या विद्वान बौद्ध भिक्षूंच्या कुटिलतेतून निघाल्या असल्या पाहिजेत याविषयी संशय राहत. कारण बौद्ध वाङ्मयातून ब्राह्मणांचा व त्यांच्या धर्माचा उल्हास करण्याकरता ज्या कथा लिहिल्या त्यातील काहीशी पुराणातील या भाकड कथांचे पुष्कळ सादृश्य दिसते. उलट पक्षी बौद्धांच्या आचार प्रधान मार्गात ज्या काही वैदिकांच्या योगक्रिया घेतल्या गेल्या होत्या त्या लोकांची मने त्या धर्माकडे आकर्षित करण्यास समर्थ होत्या. त्यामुळे त्यांची साप समाजाच्या मनावर बसू लागली यात नवल नाही. पण त्यातही बौद्धांच्या या योगविषयक तत्वज्ञानामुळे होऊ लागली होती आणि तिच्यामुळे वैदिकांच्या परंपरेने चालत आलेले वेदानुसारी योगविषयक तत्वज्ञानही विकृत होईल काय अशी भीती उत्पन्न झाली होती. उदाहरणार्थ वैदिक योग संप्रदायातील सविचार, सानंद व सस्मित या संप्रज्ञात समाधीच्या अत्यंत शास्त्रशुद्ध आणि उत्तरोत्तर सूक्ष्म, व्यापक आणि श्रेष्ठ अशा पायऱ्या डावलून गौतम बुद्धाने ध्यानाच्या 4 पायऱ्या आपल्या योगात वर्णिल्या आहेत. आणि त्यांच्या वर्णनात इतका गोंधळ आहे की पाली भाषेचे अध्ययने व अध्यापन हा ज्यांचा जीवन व्यवसाय डॉक्टर पी.एल. वैद्य यांच्यासारख्या बौद्ध धर्माच्या अभ्यासकांनीही त्या ध्यानातील 4 पायऱ्यांचा उलगडा आपल्याला होत नसल्याचे प्रांजळपणे लिहिले आहे. त्याचप्रमाणे योगाच्या 8 अंगांच्या जोडीला बुद्धाची 8 सम्यक नीतितत्वे निर्माण झाली. तसेच बौद्धांच्या योगासंबंधीच्या तत्वज्ञानाविषयक समापत्ती, धर्ममेध, वितर्क, क्लेश, प्रसंख्यान, चित्त, विज्ञान, ध्यान, शांती, कर्म विभाग, अविद्या, उपादान, प्रकृती इत्यादी जे शब्दपुष्टी करतात त्यावरून त्यांनी वैदिकांच्या यौगिक तत्वज्ञानातून हे पारिभाषिक शब्द आणि त्यामागील वैचारिक कल्पना उसण्या घेतल्या होत्या हे स्पष्ट दिसते. किंबहुना बौद्ध धर्म हा वैदिक धर्मातूनच निघाला असल्याने त्यात जो सर्वसामान्य भाग आहे तो सर्व वैदिक धर्मातील उचलवारीच आहे आणि त्यात जे वेदविरुद्ध आचार विचारात्मक भाग आहे तो सर्व वैदिक धर्माचा पाडाव करण्याकरता आणि आपल्या धर्माचे वैशिष्ट्य दाखवण्याकरता गौतम बुद्धाने त्याच्या धर्मात शिरलेल्या विद्वान भिक्षूंनी निर्माण केला. या परिस्थितीमुळे वेदोक्त ब्रह्मविद्येचे अंग असलेले योगशास्त्र सूत्र रूपाने रचून त्याला निश्चितता देणे ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे असे पतंजली मुनींना दिसून आले आणि म्हणून त्यांनी समाधिपाद, साधनपाद, विभूतिपाद व कैवल्यपाद अशा 4 पदांनी मिळून अष्टांग योगशास्त्र लिहून पूर्ण केले. येणेप्रमाणे पतंजलींनी योगदर्शन का रचले याचा विचार झाला. आता त्यांनी योगदर्शन कसे रचले याचा विचार.
कोणत्याही शास्त्रावर नवा ग्रंथ लिहिताना शास्त्रावर त्या काळापर्यंत जे ग्रंथ झाले असतील त्यांचे उत्तम अध्ययन करायचे, त्यातील ज्या गोष्टी आपणास मान्य असतील त्या आपल्या लेखनात समाविष्ट करायच्या, ज्या अमान्य असतील त्या टाळावयाच्या आणि मग त्या विषयावर आपल्याला जे काही नवीन अधिक सांगायचे असेल ते सांगायचे. अशीच सर्व विज्ञानांची रीत असते. पतंजलीने असेच केले. वेद हे ईश्वराचे म्हणजे हिरण्यगर्भाचे विश्वसित असल्यामुळे संहिताधिकात तुरळक व सूचक असलेले आरण्यकातील उपनिषदातील वैपुल्याने व स्पष्टार्थ द्योतक असलेली योगविषयक सर्व वचने आणि विष्णू, गरुड, मार्कंडेय, लिंग इत्यादी पुराणे आणि सूत संहिता भगवद्गीता, योग याज्ञवल्क्य इत्यादी अन्य स्मृती ग्रंथ यातील योगविषयक विवेचन दृष्टीपुढे ठेवून त्यांनी तदनुसार आपल्या योगशास्त्राची रचना केली. ही रचना करीत असताना त्या स्मृती ग्रंथातील प्रतिपादन पतंजलीने जसेच्या तसे न स्वीकारता योगविषयक विवेचनाला शास्त्राचं स्वरूप देण्याच्या दृष्टीने जी छाटाछाट किंवा फेररचना करणे त्यास उपयुक्त वाटते तेही त्यांनी केलेली आहे. उदाहरणार्थ योग याज्ञवल्क्य हा ग्रंथ अनंत शयन संस्कृती ग्रंथावली ग्रंथांक 134. याज्ञवल्क्य म्हणजे हे योगीश्वर तत्वज्ञानी म्हणून वैदिक रामायणात प्रसिद्ध आहे. त्यांनी आपली एक पत्नी कात्यायनी हिला जवळील द्रव्याचा योग्य वाटायचा आपली दुसरी पत्नी मैत्रेयी हिला ज्ञानोपदेश केल्याचे बृहदारण्यक उपनिषदात सांगितले आहे. त्यांना गार्गी नावाची तिसरी पत्नी असून तिला त्याने योगशास्त्राचा उपदेश केल्याचे वरील योग याज्ञवल्क्य या ग्रंथावरून दिसून. याज्ञवल्क्यांशी वाद करणारे ब्रह्मचारिणी गार्गी हिनेच पुढे त्यांच्याशी विवाह केला असेल तर याज्ञवल्क्यांनी परब्रह्मविद्येचा स्वीकार केला म्हणून तिचे देहावसानून ती योगबलाने ब्रह्मनिर्वाणास पोहोचली असली पाहिजे असे अनुमान काढता येईल. कारण परब्रह्मविद्येचा स्वीकार केला त्यावेळी त्यांच्या कात्यायनी व मैत्रेयी दोनच पत्नी असल्याचा बृहदारण्यकात उल्लेख आहे. प्रकरण दुसरी पत्नी मैत्रेयीला ज्ञानोपदेश केला आणि गार्गी नावाची तिसरी पत्नी आहे तिला योगशास्त्राचा उपदेश केला. आणि गार्गीने पुढे त्यांच्याशी विवाह केला असेल तर याज्ञवल्क्याने परब्रह्मविद्येचा स्वीकार केला. त्यापूर्वी तिचे देहावसा आणून योगबलाने ब्रह्मनिर्वाणास पोहोचली असली पाहिजे. श्रुत्वैतत् याज्ञवल्क्योक्तं वाक्यं गार्गी उदान्विता पुनः प्राह मुनिश्रेष्ठ ऋषिमध्ये वरानना. गार्गी उवाच ज्ञानेन सह योगीन्द्र विद्युक्तं कथं स्वयोक्तं मुक्तिरस्ति इति तस्मात् ज्ञानं वदप्रभो. भार्ययाप्येवमेव उक्तस्तु ज्ञानवल्क्यस्ततो विधिः तां समागम्य कृपया ज्ञानरूपम् अभाषत. तर ज्ञानाने सह योगींद्र अशा स्वरूपाचा तुम्ही जे काही विद्युक्त कर्म करणाऱ्याला मुक्ती असते असं सांगितलं त्याचं ज्ञान मला द्या अशा स्वरूपाचं तुम्ही विनंती केली आहे. आणि पत्नीकडून अशा प्रकारचं बोलला गेल्यानंतर याज्ञवल्क्य तत्वनिधी तिला ज्ञान देता झाला. ज्ञानरूपम अभाषत. याज्ञवल्क्य उवाच ज्ञानम योगात्मकं विद्धि योगश्चाष्टांग संयुतः संयोगो योग इत्युक्तो जीवात्म परमात्मनोः वक्ष्याम्यङ्गानि ते सम्यक् यथा पूर्वं मया श्रुतं. समाहितमना गार्गी ऋषिभिः सह संश्रवो यमश्च नियमश्चैव आसनञ्च तथैव च प्राणायामस्तथा गार्गी प्रत्याहारश्च धारणा ध्यानं समाधिरेतानि योगाङ्गानि वरानने. यमश्च नियमश्चैव दशधान् प्रकीर्तितम् अहिंसा सत्यमस्तेयं ब्रह्मचर्यं दयार्जवं क्षमा धृतिर् मिताहारः शौचं प्रेते यमादश.
तपस्सन्तोषम आस्तिक्यम दानम ईश्वर पूजनम सिद्धांत श्रवणं चैव ह्रीर्मतिश्च जपो व्रतम इत्येते नियमाः प्रोक्ताः। तर योग ज्ञान हे योगात्मक अशा स्वरूपाचे आहे. योग अष्टांगांनी युक्त आहे. संयोग योग इत्युक्तो जीवात्मा परमात्मा नव्हता. तो जीवात्मा आणि परमात्मा यांचा संयोग त्याला योग अशा स्वरूपाचं म्हटलं जातं. पक्षांगाने ते सम्यक कथा पूर्वमय आश्रुतं. मी जसं पूर्व ऐकलं तसं मी अंग सांगतो त्याची. समाहित मनागार्गी ऋषीवी संशय सहसंशय. त्या नीट लक्ष देऊन ऋषींच्या बरोबर ते ऐक अशा स्वरूपाचं. यमश्च नियमश्चैव आसन यमश्चैव आसनंच तथैव च प्राणायामास तथा ध्यानश्च धारणा ध्यानम समाधी रेतानी. हे सगळे 8 योगांग आहेत. तर हे जे यम आणि नियम आहेत हे 10 प्रकारचे सांगितलेले आहेत. अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य दया आर्जव क्षमा धृती मिताहार शौच हे 10 यम आहेत. आणि तपस संतोष आस्तिक्यम दानम ईश्वर पूजनम सिद्धांत श्रवणं चैव ह्रीर्मतिश्च जपो व्रतम हे सगळे येते नियमा प्रोक्ता. या सगळ्यांना नियम असं म्हटलेलं आहे. त्या तपस संतोष आस्तिक्य दान ईश्वर पूजन सिद्धांत श्रवण ह्रीमती जप आणि व्रत असे एकंदर 10 नियम अशा स्वरूपाचे आहे. येथे ज्ञान हे योगात्मक आहे. योग हा अष्टांगाने युक्त आहे आणि जीवात्मा व परमात्मा यांचा संयोग म्हणजे योग होय असे प्रथम सांगितले आहे. पातंजल योग सुद्धा जीवात्मा आणि परमात्मा यांचे ऐक्यच अनुभवास आणून देणारा आहे. नंतर याज्ञवल्क्य सांगतात की योगाची 8 अंगे मी जशी ऐकली आहे तशी तुला यथावत सांगतो. गोष्टींच्या सह ती तू ऐक. यावरून अष्टांग योगाचे अध्ययनाध्यापन प्राचीन काळी गुरु शिष्य परंपरा होत असे ही गोष्ट स्पष्ट होते. यानंतर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान व समाधी योगाची 8 अंगे सांगितले आहेत व पतंजलीने ही 8 अंगेच सांगितली आहेत. पुढे अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य दया आर्जव क्षमा धृती मिताहार आणि शौच हे 10 यम आणि तपस संतोष आस्तिक्य दान ईश्वर पूजा सिद्धांत श्रवण ह्रीमती जप आणि व्रत हे 10 नियम म्हणून योग याज्ञवल्क्यात सांगितले आहे. पण पतंजलीने शास्त्रीयदृष्ट्या या नावांची सूक्ष्म चिकित्सा करून अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह असे 5च नियम ठरवले आणि शौच संतोष तपस स्वाध्याय व ईश्वर प्रणिधान असे 5च नियम म्हणून सांगितले. पतंजलींचे 5 यम पाळल्याने व्यक्तित्व उन्नती होतेच पण त्यांच्या योगाने समाज अधिक सुखी व तो अधिक उन्नत होत असतो. पण शौचादी पंचनियमांचा संबंध यमाच्या व्यक्तीच्या उन्नतीशीच प्राधान्याने येत असतो. यावरून असे दिसते की पतंजलींचे 5 यम व 5 नियम हे अधिक विचारपूर्वक ठरवलेले असल्याने त्यांना अधिक शास्त्रीयता प्राप्त झाली आहे. म्हणूनच पतंजलीने ठरवलेले नियमच पुढे सर्व आहे. मुळात याज्ञवल्क्याने 10 सांगितले होते पण पतंजलीने ते 5 इतकेच सांगितले आणि तेच पुढे रूढ अशा स्वरूपाचे झाले. येथेने योगी प्रत्युक्त योग प्रत्युक्त या ब्रह्मसूत्राने प्रत्युक्त झालेले योगशास्त्रही त्यांनी विचारात घेतले व त्यातील जी सूत्रे त्यांना अद्वैत सिद्धांताला प्रतिकूल वाटली ती त्यांनी सोडून दिली. जी अनुकूल वाटली ती जशीच्या तशी आपल्या शास्त्रात घेतली आणि इतर काही सूत्रात आपल्या प्रतिपादनाला अवश्य असेल तेवढा बदल करून तो आपल्या शास्त्रात समाविष्ट केला. त्या सगळीच्या सगळी सूत्र त्यांनी घेतली नाहीत. त्यातली त्यांना जी आपल्या मताच्या पुष्टीसाठी योग्य वाटली तेवढी घेतली, बाकीची त्यांनी सोडून दिली असं तात्पर्य. याबाबतचा थोडा अधिक विचार पुढे येणारच आहे. अशा तऱ्हेने आपले नवे शास्त्र बनवणे अशीच त्यावेळी शिष्टमान्य रूढी होती. पतंजलींचे व्याकरणशास्त्रातील परात्पर गुरु पाणिनी यांनी आपल्या अष्टाध्यायी रचना याच पद्धतीने अवलंबन केले होते. मतभेद नसल्यास इतर वैयाकरणांची मते आपल्यासारखीच असल्याने
त्यांचा निर्देश न करता पाणिनी ती प्रतिपादित करीत असतो. अशी त्यांची पद्धत असल्याचे पातंजल महाभाष्याच्या परिभाषांच्या उपदाहरण शास्त्री यांनी लिहिले आहे. त्यात द्वैतानुकूल योगशास्त्रातील अनुकूल असलेली सर्व सूत्रे जशी व इतर काहीतरी त्या आवश्यकतेप्रमाणे त्यात बदल करून पतंजलीने आपल्या योगशास्त्रात घेतली. हे तत्कालीन विद्वांतांच्या पद्धतीला अशा तऱ्हेने पतंजलीचे योगशास्त्र म्हणजे त्यांच्या काळातील जेवढे म्हणून योगशास्त्रावरील वाङ्मय निर्माण झाले होते त्या सर्वांचा यथायोग्य विचार करून रचलेले योगशास्त्र आहे. भगवद्गीता हे सर्व उपनिषदांचे सार असल्याने पतंजलीने ती प्राधान्याने डोळ्यासमोर ठेवून आपली सूत्रे रचली. मधुसूदन सरस्वतींनी कोणत्या सूत्राचे मूळ गीतेच्या 6व्या अध्यायातील कोणत्या श्लोकात सापडते हे आपल्या ठिकाणी दाखवले आहे. अभ्यास वैराग्याभ्यां निरोधा हे सूत्र तर अभ्यासाने तू कोणतेही वैराग्याची गुह्यते या श्लोकार्थाचे निव्वळ गद्य रूपांतर आहे. हे कोणाच्याही सहज लक्षात येण्यासारखे आहे. अशा तऱ्हेने प्राचीन योग विषयक एकूण एक वाङ्मयाचे संकलन करून व त्यात आपल्या अनुभवाची भर घालून पतंजलीने हे योगशास्त्र रचले असल्याने ते जनतेत मान्यता पावले व तत्वदर्शनोपायो योग आहे त्यातील पहिले सूत्र ते शेश्वर सांख्य नामक द्वैत प्रतिपादक म्हणून ब्रह्मसूत्राने कर्तृत्व झालेले योगशास्त्र सहजच अभ्यासकांचे उपेक्षित पात्र झाले व पुढे नामशेष झाले. यात त्या द्वैतमत प्रतिपादक अशा स्वरूपाचं जे काही योगशास्त्र होतं ते पतंजलीचं योगशास्त्र आल्यानंतर मागे पडलं आणि नामशेष अशा स्वरूपाचं तर त्याचा पुढे नाव उल्लेखही राहिला नाही असा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा. ठीक आहे, थांबूया. यात रोचकता आणणं अशी गोष्ट फार काही शक्य नाहीये. तर त्याच्यामुळे आहे त्याचं मनन करत राहणं, त्याच्यावरती विचार करत राहणं आणि प्राचीन वाङ्मय बघणं अशा गोष्टी करत राहिलो तर आपली योगशास्त्रामध्ये या प्रकारची प्रगती होईल. मागच्या सारखंच पुन्हा एकदा ओंकार 10 वेळा आणि मग धन्वंतरे नमः जप करूया. दहावेळा धन्वंतरीचा. ओम धन्वंतरये नमः. ओम धन्वंतरये नमः. ओम धन्वंतरये नमः. ओम धन्वंतरये नमः. ओम धन्वंतरये
नमः। ॐ धं धन्वन्तरये 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 योगेन चित्तस्य पतेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योगाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरामपुंसि विरम्यते व्याख्यानव्यापारात् श्वः विश्रामः।